नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 1 भारत माता हे गाणे पाहणार आहोत. खरं तर हे गाणं आहे, पण इथे पाठ क्रमांक 1 दिला आहे. मित्रांनो, याआधी आपण आपल्या इयत्ता 6वी या वर्गातील पाठ्यपुस्तकाचा परिचय, भारताचे संविधान भाग क्रमांक 1 व भाग क्रमांक 2, त्याचबरोबर या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीला दिलेले जे काही शब्दकोड आहे ते देखील आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी ते व्हिडिओ आधी पाहायचे आहे आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खऱ्या अर्थाने आता आपण इयत्ता 6वी ह्या पाठ्यपुस्तकाच्या पाठांचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी आपण या पाठ्यपुस्तकाचे अनुक्रमणिका म्हणजेच इंडेक्स समजून घेणार आहोत. ही इंडेक्स सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेली असते, पण ही मराठी विषयाची अनुक्रमणिका आहे. त्यामध्ये पहिला कॉलम अनुक्रमांक दिलेला असतो, म्हणजेच त्या पाठाचा नंबर कितवा आहे ते इथे दिलेलं असतं. त्यानंतर पाठाचे नाव किंवा कवितेचं नाव दिलेलं असतं दुसऱ्या रकान्यामध्ये. तिसऱ्या रकान्यामध्ये लेखकाचं किंवा कवी कवयित्रींचं नाव दिलेलं असतं. म्हणजे हा पाठ कोणी लिहिलेला आहे ते देखील इथे नमूद केलेलं असतं. आणि त्यानंतर तो पाठ किंवा कविता कोणत्या पृष्ठ क्रमांकावर आहे तो पृष्ठ क्रमांक देखील इथे नोंदवलेला असतो. आता पटकन पाहून घेऊया या वर्षी इयत्ता 6वी या वर्गामध्ये कोणकोणते पाठ आहेत पहिल्या घटक चाचणीसाठी. त्यामध्ये पहिली कविता आहे भारत माता, हे गाणं आहे ते लिहिलेलं आहे शांता शेळके यांनी. त्यानंतर दुसरा पाठ आहे माझा अनुभव. तिसरी कविता आहे पाऊस आला पाऊस आला आणि ही कविता लिहिलेली आहे विंदा करंदीकर यांनी. त्यानंतर चौथा पाठ आहे माहिती घेऊया आणि पाचवी पुन्हा परत कविता आहे जिचं नाव आहे सुगरणीचे घरटे. तर चला पाहूया आता भारत माता हे गाणं. बघा मित्रांनो, आपण कोणत्या देशात राहतो तर भारतात राहतो आणि या भारताला आपण काय मानत असतो आपली माता म्हणजेच जननी माय मातृभूमी मानतो. आणि या भारत मातेची आज कविता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. पाहूया. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथील सर्व फुले. आता इथे पहिल्या कडव्यात काय सांगितलेलं आहे की प्रियतम आमची भारत माता. प्रियतम मीन्स आवडती, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये डिअर असं म्हणतात. प्रियतम म्हणजे आमची आवडती, आमुची, आमुची म्हणजे आमची. भारत माता, आम्हाला भारत माता कशी आहे, प्रिय आहे, आमच्या आवडीची आहे. आम्ही सारी तिची मुले, मुले मुले मीन्स चिल्ड्रन. आता आम्ही सगळी तिची मुले आहोत. रंग वेगळे गंध वेगळे, रंग रंग मीन्स कलर, वेगळे वेगळे मीन्स डिफरंट, गंध गंध म्हणजे काय, सुवास, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये स्मेल असं म्हणतात. वेगळे. आता ह्या भारत मातेमध्ये वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळे सुगंध देखील आहेत, गंध देखील आहेत. तरी येथील सर्व फुले, सर्व सर्व मीन्स ऑल, तर येथील सर्व फुले एकच आहेत. फुले म्हणजे काय, फ्लावर्स. पुन्हा परत पाहूया. आमची भारत माता आम्हाला अतिशय प्रिय आहे, कारण आम्ही ह्या भारत मातेची कोण आहोत, लाडकी मुलं आहोत. आमचे रंग वेगवेगळे आहेत, आमचा सुवास वेगवेगळा आहे, तरी देखील आम्ही येथील सगळे काय आहोत, फुलं आहोत, कारण आम्ही ह्या भारत मातेच्या बागेमध्ये फुललेली फुले आहोत. असं इथे आपल्याला पहिल्या कडव्याचा अर्थ समजलेला आहे. त्यानंतर पुढे, प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रिय कर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. आता इथे सांगितलेलं आहे की प्रिय आम्हाला येथील माती, माती म्हणजे काय, सॉइल. तर ह्या भारत मातेमध्ये असणारी जी काही माती आहे ती आम्हाला कशी आहे, प्रिय आहे, आवडीची आहे. आता माती कुठे असते, ह्या जमिनीमध्ये असते आणि तीच आमची कोण आहे, जन्मभूमी आहे आणि ती आम्हाला अतिशय प्रिय आहे.
प्रिय हे पाणी झुळझुळते आणि ह्या जमिनीवर वाहणारं जे झुळझुळ करत वाहणारं पाणी आहे ते पाणी देखील आम्हाला कसं आहे, प्रिय आहे. प्रियकर ही डुलणारी शेते, शेते म्हणजे काय, फार्म, शेतामध्ये डुलत असणारे जे काही पीक आहे ते कसं आहे, आम्हाला अतिशय प्रिय आहे. प्रिय हे वारे सळसळते, वारे, वारे मीन्स विंड. तर हे ह्या मातृभूमीवर वाहणारे जे काही वारं आहे, जे सळसळ करत वाहतं, ते देखील आम्हाला अतिशय प्रिय आहे असं इथे सांगितलेलं आहे. पुन्हा परत पाहू की ही भारत माता आहे, तिची जी काही माती आहे ती अतिशय आम्हाला प्रिय आहे. त्याचबरोबर ह्या मातृभूमीवर, ह्या मातीवर जे पाणी सळसळ वाहत आहे, झुळझुळ करत ते पाणी वाहत आहे, हे पाणी अतिशय आम्हाला प्रिय आहे. त्याचबरोबर ह्या शेतामध्ये उगवणारे जे काही पीक आहे ते आनंदाने डोलत आहे, ते देखील आम्हाला अतिशय प्रिय आहे. आणि या मातृभूमीवर चोही बाजूंना जे काही वारे वाहतं सळसळ करत, ते वारं देखील आम्हाला काय आहे, आमच्या आवडीचं आहे. बघा इथे तुम्हाला नदी दिसत आहे आणि ह्या नदीचं पाणी झुळझुळ वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की येथील माती, पाणी, शेतामध्ये उगवणारं पीक आणि वारे हे काय आहेत, आमच्यासाठी अतिशय प्रिय आहे असं इथे आपल्याला अर्थ सांगितलेला आहे. त्यानंतर पाहूया पुढे. प्रियतम आमचा धवल हिमालय बघे बिडाया जो गगना, प्रियतम आमचे सह्य विंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना. प्रियतम, प्रियतम म्हणजे आवडीचा, आमुचा. धवल हिमालय, धवल म्हणजे काय, व्हाईट, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये पांढरा शुभ्र असं म्हणतात. आणि हा हिमालय, हिमालय पर्वत, तो आम्हाला काय आहे, अतिशय प्रिय आहे. बघा तुम्ही इथे चित्रात पाहू शकतात की हा हिमालय पर्वत आहे आणि तो काय दिसत आहे, पांढरा शुभ्र दिसत आहे. भगे बिडाया जो गगना, गगन मीन्स स्काय, आकाश. जणू काही हे डोंगर, हे पर्वत काय करत आहे, उंच उंच ढगांना, आकाशांना भेटायला जात आहे. बघे भिडाया जो गगना, भिडणे म्हणजे काय, स्पर्श करणे. जणू काही हे हिमालय, हिमालय पर्वत काय करत आहे, आकाशाला स्पर्श करायला बघत आहे. प्रियतम आमचे सह्य विंध्य हे. आता सह्य आणि विंध्य हे दोन शब्द एकत्र करून सह्य विंध्य हा शब्द तयार झालेला आहे. सह्य म्हणजे काय, सह्याद्री पर्वत, आणि विंध्य म्हणजे काय, की विंध्य पर्वत. आता तुम्ही कधी नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी, त्याचबरोबर भंडारदरा त्या भागाकडे जाल तर तिथे तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वत रांगा दिसतात, ज्या की पश्चिम किनाऱ्यावर आहेत. आणि ह्या पश्चिम किनाऱ्यावरच्या ज्या पर्वत रांगा आहेत त्या पर्वत रांगांमध्येच आपल्याला कळसुबाई शिखर देखील पाहायला मिळतं. आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा त्या आम्हाला काय, कशा आहेत, प्रिय आहेत. त्याचबरोबर विंध्य पर्वत, जो भारताच्या मध्यभागी असलेला उंच पर्वत आहे, तो देखील आम्हाला काय आहे, प्रिय आहे. प्रियतम या गंगा जमुना, आणि ह्या भारत मातेमध्ये असणाऱ्या ज्या काही गंगा आणि जमुना पवित्र नद्या आहेत त्या देखील आम्हाला अतिशय प्रिय आहेत. पुन्हा परत पाहूया की धवल हिमालय जो आम्हाला अतिशय प्रिय आहे, जणू काही तो आकाशाला स्पर्श करू इच्छितो. म्हणजेच हा हिमालय पर्वत आम्हाला अतिशय आवडतो आणि तो आमच्या आवडीचा देखील आहे. प्रियतम आमचे सह्य विंध्य हे, आणि आमच्या भारत मातेमध्ये असणारे सह्याद्री पर्वत, विंध्य पर्वत आहेत, ते देखील आम्हाला अतिशय प्रिय आहे. आणि ह्या भारत मातेमधील गंगा आणि जमुना ह्या नद्या आहेत त्या देखील आमच्या अतिशय आवडीच्या आहेत. पुढे पाहूया. मानव सारे समान असती शिकवण ही जगतास दिली, या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. आता इथे काय सांगितलेलं आहे की मानव, मानव म्हणजे कोण, मनुष्य. सारे, सारे म्हणजे काय, सर्व, ऑल. समान, समान मीन्स इक्वल, सेम असती. येथील मानव सगळे काय असतील, समान असतील, इक्वल असतील. शिकवण ही जगतास दिली. शिकवण, शिकवण म्हणजे काय, टीचिंग, आणि जग म्हणजे काय, वर्ल्ड. या पूर्ण विश्वाला एकच शिकवण दिलेली आहे की सारे मानव काय असतील, समान असती. या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. आता सद्गुणी, सद्गुणी म्हणजे काय, की गुड क्वालिटीचे चिल्ड्रन, मुलं.
या भारत मातेची मुलं आहेत ते कसे आहेत? सद्गुणी आहेत. त्यांच्यामध्ये अतिशय उत्तम गुण आहेत. ते गुणवान मुलं आहेत. म्हणून हे गुणवान मुलं सर्व जगाला काय झालेली आहेत? सर्व जगाला काय झालेली आहेत? प्रिय झालेली आहेत. असं इथे आपल्याला या कडव्यामध्ये अर्थ समजलेला आहे. पुन्हा परत एकदा पाहूया की सगळी माणसे समान आहेत आणि हीच शिकवण ह्या जगताला दिलेली आहे. ह्या मातेची मुले सद्गुणी आणि ह्या भारत मातेची मुले कशी आहेत? सद्गुणी आहेत, कारण ते सर्व जगाला प्रिय झाली आहेत. असं इथे आपण या कडव्याचा अर्थ पाहिलेला आहे. आता पाहूया पुढे. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातीची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. आता इथे पुन्हा परत काय सांगितलेलं आहे की भारत माता आम्हाला कशी आहे? प्रिय आहे, आमच्या आवडीची आहे. म्हणून आम्ही तिला काय करणार आहोत? वंदन करणार आहोत, सॅल्यूट करणार आहोत, नमस्कार करणार आहोत. म्हणून या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. आणि या भारत मातेची जे काही लाडकी मुलं आहेत ते काय करणार आहे? सदैव म्हणजे सदा म्हणजे ऑलवेज, नेहमी तिचा ध्वज म्हणजे तिरंगा काय करणार आहेत? उंच धरणार आहेत. आणि उंच याचा अर्थ होल्ड. पुन्हा परत पाहूया की भारत माता आम्हाला अतिशय प्रिय आहे आणि ह्या भारत मातेला आम्ही काय करत आहोत? वंदन करत आहोत, नमस्कार करत आहोत. आणि ह्या मातेची मुले लाडकी आहेत, म्हणून ह्या भारत मातेचा जो काही तिरंगा ध्वज आहे तो काय करणार आहोत? आम्ही उंच धरणार आहोत. आणि या भारत मातेचे जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य देखील आम्ही अबाधित ठेवू, असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून तर आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या दिवशी फ्लॅग उंच जागेवर बांधतो. म्हणजेच तिरंगा, भारत मातेचा जो तिरंगा आहे तो उंच जागेवर बांधतो आणि तो फ्लॅग आपण बरोबर सकाळी फडकवतो आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात करतो. आणि तिचा ध्वज दिवसभर काय होत असतो? उंच फडकत असतो. असं ह्या भारत मातेबद्दल बद्दलचा गौरव ह्या समूह गीतामध्ये लेखिकेने व्यक्त केलेला आहे. आणि ह्या भारत भूमीवर असणाऱ्या ज्या काही नद्या आहेत, उंच डोंगर आहे, पर्वत आहे, ह्या त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आणि ह्या भारत मातेला आम्ही काय करणार आहोत? वंदन करणार आहोत. आमचा जो काही तिरंगा आहे तो तिरंगा देखील आम्ही डौलात उंच फडकवणार आहोत. हीच भावना ह्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. आणि ही कविता लिहिलेली आहे शांता शेळके यांनी. तर मित्रांनो, आता पुढील व्हिडिओमध्ये आपण माझा अनुभव हा पाठ बघणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही जेव्हा लाईक करता आणि चॅनल सबस्क्राईब करता तेव्हा मला जरा मोटिवेशन मिळतं, कारण मी हे व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन आलेली असते. म्हणून पुन्हा परत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.